नमस्कार मित्रांनो, प्राचीन काळापासून एक प्रश्न मनाला सतावत आलेला आहे. मृत्यूनंतर स्त्रीचा आत्मा जमिनीच्या खोल थरातून कावर येतो? कोणत्या स्त्रियांना स्वर्गाची सुवर्णद्वारे मिळतात आणि कोणत्या स्त्रियांचे पापांचे ओझे त्यांना अंधाराकडे ओढून नेतात? आजची ही कथा त्या अदृश्य गूढ प्रवासाचा वेध घेणारी आहे, जिथे देवींची कृपा, ऋषींचे वचन, अरण्याचे रहस्य आणि आत्म्याचे सत्य एकत्र येते. जीवन, पाप, पश्चात्ताप आणि मुक्ती या चार शक्ती कशा आत्म्याला बदलतात हे जाणून घेताना तुमचे मनही एका पवित्र प्रवासाला निघेल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. दूरवर पसरलेल्या विशाल अरण्यात वाऱ्याच्या शिशिरासारख्या थंड झुळक्या हळूवार हलत होत्या आणि झाडांच्या पानांतून उमटणारा मंद आवाज जणू एखाद्या प्राचीन ऋषींचे स्तोत्र गात होता. अशा त्या पुरातन काळात नर्मदा नदीच्या काठाशी एक शांत, पवित्र आश्रम वसलेला होता. त्या आश्रमात ऋषी वेदानंद आपल्या शिष्यांसह नित्य संध्यावंदन, हवन आणि देवी देवतांच्या आराधनेत निमग्न राहत होते. नर्मदेच्या प्रवाहासारखे त्यांचे मन निर्मळ आणि स्वच्छ होते. म्हणतात, या आश्रमाजवळील दाट अरण्यात अनेक देवता, अप्सरा, यक्ष, गंधर्व यांचे वास होते आणि रात्रीच्या वेळी या सगळ्यांची पवित्र चालना त्या जंगली प्रदेशात अनुभवायला येत असे. अशाच काळात एका दिवशी नदीकाठावरून एक मंद करुण स्वर वेदानंद ऋषींनी ऐकला आणि त्यांनी डोळे मिटून त्या दिशेकडे मन एकाग्र केले. आवाज एखाद्या स्त्रीचा होता. तिच्या विलापात प्रचंड वेदना आणि थरार होता. हा स्वर केवळ मानवी दुःखाचा नव्हता, तर त्यात एक दिव्य वेदना होती, जणू आत्म्याचा तुकडा भटकत असल्याचा हुंकार. त्या आवाजामुळे आश्रमातील शिष्यही दचकले आणि त्यांनी ऋषींना विचारले, गुरुदेव, हे कोणाचे रडणे आहे? ऋषी वेदानंद म्हणाले, पुत्रांनो, हा एखाद्या जिवंत जीवाचा आवाज नाही. हा एका स्त्रीच्या आत्म्याचा करुण निनाद आहे, जी मृत्यूनंतर मार्ग हरवून भटकत आहे आणि तिचा आत्मा पृथ्वीच्या खोल थरातून वर येताना यातना भोगत आहे. शिष्य आश्चर्यात पडले, गुरुदेव, स्त्रियांचा आत्मा खालून वर का येतो? काही पुरुषांचा आत्मा सरळ दिव्य दिशेला जातो, तर काही स्त्रियांचा आत्मा पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पाडण्याचा मार्ग का शोधत बसतो? असे ते चिंतातूरपणे म्हणाले. ऋषी वेदानंद गंभीर स्वरात म्हणाले, पुत्रांनो, ज्या स्त्रियांचे जीवन पवित्रतेने भरलेले असते, ज्या सत्य, निष्ठा, करुणा आणि धर्म या चार आधारांवर जगतात, त्यांच्या आत्म्यांना देवदूत स्वतः घेऊन जातात. पण ज्या स्त्रिया कटू बोलतात, द्वेष पसरवितात, कोणाचा मनोभंग करतात, पतीचा अपमान करतात, आई-वडिलांचे ऋण विसरतात किंवा संसारात असताही अंतःकरणाने कपट बाळगतात, त्यांच्या आत्म्यांना मृत्यूच्या क्षणी धरतीकडे खेचणारा पापाचा भार असतो. म्हणून त्यांना वर जाण्याऐवजी पृथ्वीच्या खोल गर्भातून मुक्तीचा मार्ग शोधावा लागतो आणि हा मार्ग अत्यंत वेदनादायक असतो. त्या वेदना इतक्या असीम असतात की त्यांचा स्वर मानवी कानांना ऐकू आला तर हृदय दडपून जाईल. असे म्हणत ऋषींनी आकाशाकडे पाहिले आणि त्यांच्या भोवती प्रकाशाचा एक हलका वलय उमटले. त्या क्षणी नदीकाठावर पुन्हा तो करुण आक्रोश दुमदुमला, जणू एखाद्या स्त्रीचा आत्मा वेदनेतून मुक्तीसाठी ओरडत होता. शिष्य भयभीत झाले, पण वेदानंद ऋषी म्हणाले, घाबरू नका. ही एका भटक्या आत्म्याची पुकार आहे. तिची कथा अत्यंत दुःखदायी आणि अधुरी आहे. आता तुम्हाला ही संपूर्ण कथा सांगणे आवश्यक आहे, कारण या कथेतूनच तुम्हाला कळेल स्त्रीच्या आत्म्याला मृत्यूनंतर असे काय होते आणि कोणत्या स्त्रिया स्वर्गात जातात तर कोणत्या नरकात. वेदानंद ऋषींनी शिष्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाले, पुत्रांनो, मृत्यूनंतरचा प्रवास हा प्रत्येक जीवासाठी वेगळा असतो. पण स्त्रीच्या प्रवासाचे रहस्य अधिक गुंतागुंतीचे आहे, कारण तिच्या अंतःकरणात सृष्टीची शक्ती आणि विनाशाची शक्ती दोन्ही एकाच वेळी वसतात. तिच्या मनातील एका शुभ संकल्पाने घराचे रूपांतर मंदिरात होते, तर एका अशुभ भावनेने संपूर्ण वंशाची पतनकथा सुरू होते. म्हणूनच तिच्या आत्म्याचे वजन तिच्या जीवनातील प्रत्येक स्मरण, प्रत्येक कर्म, प्रत्येक भावनेवर ठरते. त्या दिवशी वेदानंद ऋषींनी शिष्यांना आश्रमातील प्राचीन गुहेकडे नेले, जिथे उंच खडकांतून पाण्याचा पवित्र झरा वाहत होता आणि त्या झऱ्याच्या नादात जणू ब्रह्मनाद मिसळला होता. ते म्हणाले, या गुहेत माझे गुरु विश्वमित्रानंद यांनी मला जीवन मृत्यूचे सिद्धांत शिकवले होते.
येथे मी तुम्हाला त्या स्त्रीच्या आत्म्याचे सत्य उलगडून सांगणार आहे, ज्याचा करुण आक्रोश तुम्ही आत्ता ऐकला. आवाज जिथून येत होता त्या दिशेला पाहत ऋषी म्हणाले, ती स्त्री एकेकाळी राजवाड्यात जगत होती. तिच्या जीवनात सौंदर्य, वैभव आणि सामर्थ्य होते. पण तिच्या अंतःकरणात ईर्ष्या, तापटपणा आणि सुडाची आग धगधगत होती. तिने आपल्या कुटुंबातील स्त्रियांचे मन दुखावले, सेवकांच्या डोळ्यात अश्रू आणले आणि पतीवर अविश्वास ठेवून घराची शांती नष्ट केली. या सर्व कर्मांचा भार तिच्या आत्म्याला मृत्यूनंतर जड झाला आणि तिचा आत्मा वरच्या दिशेला उंचावू शकला नाही. त्यामुळे तो जमिनीच्या गर्भात ओढला गेला, जिथे अंधकाराचे थर आणि भोगलेल्या पापांच्या जखमा त्याला सतत टोचतात. शिष्य भयभीत होऊन म्हणाले, गुरुदेव, मग ती मुक्त कशी होईल? वेदानंद ऋषी म्हणाले, प्रत्येक आत्म्याला मुक्ती मिळू शकते, पण त्यासाठी त्याने यातना पार कराव्या लागतात. त्याने आपल्या पापांचा स्वीकार करावा लागतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जीवांना त्याने दुखवले त्यांची क्षमा त्या आत्म्याला मिळाली पाहिजे. म्हणूनच काही आत्मे शेकडो वर्षे भटकत राहतात, कारण जिवंत संसारात राहिलेल्यांच्या अंतःकरणातून क्षमा मिळत नाही. त्या क्षणांना देवतांच्या सभेत ज्याप्रमाणे दैवी न्याय ठरतो तसा येथेही नियम लागू होतो. ऋषी पुढे म्हणाले, पुत्रांनो, काही स्त्रिया अत्यंत पवित्र असतात. त्यांच्या जीवनातील कर्तव्यनिष्ठा आणि मातृत्वाच्या शक्तीमुळे त्या मृत्यूनंतर प्रकाशाच्या वेगाने देवलोकात पोहोचतात. त्यांच्या आत्म्याभोवती सुवर्ण तेज असते. त्यांना यमदूत स्पर्शही करू शकत नाही. अशा स्त्रियांच्या स्मरणानेही घरातील अंधार दूर होतो आणि पिढ्यांचे रक्षण होते. पण काही स्त्रिया मनातील विकारांमुळे मृत्यूच्या छायेत अडकतात आणि त्यांचा आत्मा खालील थरातून वर येत असताना यातनेने ओरडतो. आज तुम्ही ऐकलेला आक्रोश हा अशा आत्म्याचा होता आणि तिची कथा मी तुम्हाला पुढे उलगडून सांगणार आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या स्त्रियांचा आत्मा मृत्यूनंतर खोल गर्भातून वर येतो आणि कोणत्या स्त्रिया थेट देवलोकात स्थान मिळवतात. रात्रीचा निळसर काळोख नर्मदेच्या पाण्यात वितळल्यासारखा भासत होता आणि आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशात अरण्यातील झाडांची सावली अधिक गूढ दिसत होती. वेदानंद ऋषींच्या आश्रमाभोवती शांततेचे वलय घोंगावत होते. पण त्या शांततेमध्येही एका अज्ञात पीडित आत्म्याचे कुजबुजणे जणू पवनाच्या नादात मिसळून येत होते. शिष्य वेदानंद ऋषींच्या मागे बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती, कुतूहल आणि भक्तीचे मिश्र भाव उमटत होते. त्यांना त्या स्त्रीच्या पापांची, तिच्या आयुष्यातील वेदनांची आणि मृत्यूनंतर तिला भोगाव्या लागलेल्या यातनांची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची होती. वेदानंद ऋषी म्हणाले, पुत्रांनो, त्या स्त्रीचे नाव राजकुमारी माधवी होते. ती दैदिप्यमान सौंदर्याने युक्त होती. उंच बांधा, काजळासारखे काळे केस, कमळासारखे डोळे आणि मृगनयनीसारखे भाव. तिच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी कवीलाही शब्द कमी पडावेत. पण सौंदर्याने सजलेले रूप हे सद्गुणांचे मंदिर असले तरच ते दिव्य असते. माधवीकडे रूप होते, पण अंतःकरणातील पवित्रता मात्र कमी होती. ती राजमहालात जन्मली होती. तिचे पालनपोषण सुख, समृद्धी, दासी सेवकांच्या जगण्यात झाले. त्यामुळे तिच्या मनात अधिकाराची भावना वाढत गेली आणि हळूहळू ती तापट, गर्विष्ठ आणि ईर्ष्याळू बनली. राजवाड्यातील इतर स्त्रिया तिच्या सौंदर्याचे कौतुक करत, पण त्या स्त्रियांच्या मनातील शुभेच्छा तिला कधी कळल्या नाहीत. कारण तिला वाटत असे की प्रत्येक स्त्री तिच्या स्थानावर डोळा ठेवत आहे आणि प्रत्येक जण तिच्यापेक्षा श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या ईर्षेच्या भावनेमुळे अनेक वेळा राजवाड्यात कलह निर्माण होत. सुहासिनी नावाची एक वृद्ध दासी होती, जी तिच्यावर मायेने प्रेम करत होती. तिला समजावत होती की देवी, माणसाचे रूप नष्ट होते, पण मनातील पवित्रता कधी नष्ट होत नाही. पण माधवी तिच्या शब्दांचा अर्थ समजून घेत नव्हती. उलट तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत ती कटू बोलत असे आणि त्या वृद्ध दासीला कमी लेखत असे. हळूहळू तिच्या आयुष्यातील अनेक शुभ शक्यता तिच्याच हातांनी नष्ट झाल्या आणि तिने केलेल्या कडवट शब्दांचे ओझे तिच्या कर्मावर वाढत गेले. वेदानंद ऋषींच्या आवाजात करुणा होती. ते म्हणाले, पुत्रांनो, त्या काळी देवी भागीरथीच्या मंदिरात एक पवित्र अनुष्ठान होत होते, जेथे संपूर्ण राज्यातील स्त्रिया देवीच्या चरणी आपली पश्चात्तापाची अर्पणे अर्पण करत होत्या. पण माधवी त्या अनुष्ठानात गेली नाही, कारण तिला वाटत होते की पश्चात्ताप हा दुर्बलांचा गुण आहे. तिने आयुष्यात केलेल्या चुका कधी स्वीकारल्या नाहीत
आणि त्या चुकांचे ओझे तिच्या आत्म्यावर इतके जड झाले की मृत्यूनंतर तिच्या आत्म्याने प्रकाशाचा मार्ग ओलांडूच शकला नाही. म्हणूनच आज तिचा आत्मा धरतीच्या खोल थरातून वर यायचा प्रयत्न करत असताना करुण आक्रोश करतो आहे. माधवीच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याला जे भोगावे लागले त्याची सुरुवात तिच्या प्राणनाडी तुटतानाच झाली, असे वेदानंद ऋषी सांगत होते. त्यांच्या डोळ्यांत गंभीरता दाटली होती आणि शिष्य विस्फारलेल्या दृष्टीने त्यांच्या शब्दांना कान देत बसले होते. ते म्हणाले, पुत्रांनो, माणूस जसा जगतो तसा मरणोत्तर मार्ग ठरतो. माधवीचे अंतःकरण शेवटच्या क्षणीही कठोर होते. तिने आयुष्यभर ज्यांना दुखावले त्यांच्याबद्दल क्षमेचा एक क्षणही तिच्या मनात उगवला नाही. तिच्या आसपास देवींची स्मृती होती. राजवाड्याच्या अंगणात दिव्य दीपही पेटले होते, पण ती अंतःकरणात अंधार घेऊन मृत्यूशी भेटली. तिच्या देहातून आत्मा निघताच क्षणभर तिच्यासमोर दैवी प्रकाशाची एक किरणरेषा खुलली होती. पण त्या प्रकाशाकडे तिने पाहिलेच नाही, कारण तिच्या मनात अजूनही सुडाचा आणि गर्वाचा वास होता. त्यामुळे प्रकाशाचा मार्ग बंद झाला आणि आत्म्याभोवती काळ्या धुक्याचे आवरण पसरले. दुसऱ्या क्षणी यमदूत तिच्यासमोर प्रकट झाले, पण त्यांचे स्वर क्रूर नव्हते. ते तिला चेतावणी देत होते. माधवी, तुझे आयुष्य फुलासारखे सुंदर होते, पण तुझ्या अंतःकरणातील गर्वाने त्या फुलाला काटेरी करून टाकले. तू ज्यांच्या भावनांना जखम केली त्यांची क्षमा न मागता तू देह सोडला आहेस. म्हणूनच तुला प्रकाशद्वार मिळाले नाही. आता तुला पृथ्वीच्या खोल थरातून वर यायचे आहे आणि हा मार्ग अत्यंत वेदनांनी भरलेला आहे. हे ऐकताच माधवीचा आत्मा थरथरला, पण पश्चात्तापाचे अश्रू तिच्या डोळ्यांत आले नाहीत, कारण तिची वृत्ती हट्टी होती. तिने यमदूतांना दोष दिला की माझ्या आयुष्यातील निर्णय माझे असतात, मला कोणी शिकवू नये. हे ऐकून दूत शांत झाले, पण ते म्हणाले, आत्मा जसा असतो तसा मार्ग मिळतो. आम्ही काहीच करीत नाही. कर्माचा न्याय कधीही चुकत नाही. आणि हे म्हणत ते अदृश्य झाले. त्यानंतर तिचा आत्मा खोल जमिनीच्या दिशेने ओढला गेला. तिथे काळोखी गुहा होत्या, कष्टांचे गुंजणारे निनाद होते आणि भूतकाळातील कटू शब्द जणू प्रतिध्वनी बनून तिच्या भोवती फिरत होते. तिला जाणवू लागले की तिने जे कटू बोलले तेच आता तिला टोचत आहे. प्रत्येक शब्द जणू गरम शर बनून तिच्या आत्म्यावर आदळत होता. त्या वेदना सहन करण्यासारख्या नव्हत्या. म्हणूनच तिच्या आत्म्याने पहिला आक्रोश केला, जो अरण्यातील वाऱ्यात मिसळून वेदानंद ऋषींपर्यंत पोहोचला. पण तिची यातना तेवढ्यावर थांबली नाही. तिचा प्रवास अंधाराच्या अधिक खोल थरांकडे सुरू झाला होता, जिथे तिला स्वतःच्या कर्मांची सावली दिसणार होती. आणि हीच सावली तिची सर्वात भीषण परीक्षा ठरणार होती. धरतीच्या गर्भात उडली गेलेली माधवीची आत्मा जड अंधारात तिरमिरत होती. तिच्या आजूबाजूला खोल गुहा होत्या. त्या गुहांच्या भिंतींवर तिच्या आयुष्यातील कटू प्रसंग जणू सावल्यांतून उभे राहत होते आणि त्या सावल्या तिच्याच आवाजात बोलत होत्या. तिने कधी सेविकेला अपमानित केले ते दृश्य तिच्यासमोर चमकले. तिने म्हटलेले कटू शब्द प्रतिध्वनीसारखे गुंजले. तू माझ्यासमोर बोलू नकोस, तुझ्यासारख्या दाशीचे मत मला नको आहे. त्या शब्दांचे काटे तिला आता आत्म्यात भोसकत होते. पुढे दुसरे दृश्य उभे राहिले, जिथे तिचा पती राजकुमार देवव्रत तिच्यासमोर हात जोडून म्हणत होता, माधवी, मनाला शांत कर. पण त्याऐवजी तिने त्याच्या निष्ठेवर शंका घेतली. तिने रागात म्हणाले, तू खोटे बोलतोस, तुझ्या मनात दुसरी स्त्री आहे. हे आरोप तिच्या आत्म्याभोवती आता जळत्या वाऱ्यासारखे फिरत होते आणि ती त्या ज्वलनाला सहन करू शकत नव्हती. या सर्वात भयावह गोष्ट म्हणजे तिच्या सावल्या तिच्यावरच गरजत होत्या. तिच्या चुकांची विशाल प्रतिमा तिला धरून ठेवत होती. पुढे तिला दिसली वृद्ध दासी सुहासिनी, जी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असे. पण माधवीच्या कटुवृत्तीने तिला अनेकदा अश्रू ढाळायला लावले. आता त्या वृद्ध दासीची सावली तिच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू माझ्या प्रेमाला अपमानाचे रूप दिलेस. ही वाक्य ऐकताच माधवीचा आत्मा छटपटला. ती म्हणाली, मला माफी द्या. परंतु सावल्या म्हणाल्या, आम्ही सावल्या आहोत, आम्ही न्याय आहोत, आम्ही क्षमा देऊ शकत नाही. क्षमा ते देतात ज्यांना तू जखम केली आहेस. त्यामुळे तू जिवंत लोकांकडून क्षमा मिळेपर्यंत भटकत राहशील. हे ऐकून माधवीच्या अंतर्यामातून पहिल्यांदा भीतीचा उच्छ्वास बाहेर पडला. तिचा गर्व तुटू लागला, पण तिचा प्रवास अजून अधिक कठीण होता. काही अंतरावर तिला एक प्रचंड विशाल द्वार दिसले. त्या द्वारावर देवांच्या लिपीत लिहिले होते, सत्याचे आरसे. इथे आत्मा स्वतःला ओळखतो आणि स्वतःच्या दोषांसमोर नतमस्तक होतो. जशी ती त्या द्वाराकडे गेली तशी जमिनीखालील गुहेतील वारे जोरात गुरगळू लागले. ते म्हणत होते, हा मार्ग पवित्र आहे, पण यातना बहुतेकांना सहन होत नाहीत.
काही आत्मे इथेच चिरकाल अडकून पडतात. तरी माधवीचा आत्मा त्या द्वारासमोर पोहोचला. तिच्या डोळ्यांसमोर प्रकाशाचा एक मोठा आरसा प्रकट झाला. त्या आरशात ती स्वतःला पाहू लागली. पण ते तिचे रूप नव्हते, ते तिच्या दोषांचे रूप होते. गर्व मोठ्या ज्वालासारखा दिसत होता, ईर्ष्या सापासारखे फुतकारत होती, कटू शब्द खंजिरासारखे चमकत होते. ती किंचाळली, पण आवाज बाहेर निघाला नाही, कारण सत्याच्या द्वाराजवळ कोणी ओरडू शकत नाही. इथे आत्म्याचा प्रत्येक थर स्वतःला ओळखतो आणि स्वतःच्या कर्मांचा भोग पाहतो. माधवीला उमगू लागले की तिने आयुष्य अनाहूत संघर्षात घालवले आणि ज्या पवित्र भावनांना तिने तुच्छ मानले त्यांचा अपमान तिला आता यातनांच्या रूपात परत मिळत होता. सत्याच्या विशाल आरशात स्वतःचे दोष पाहत असताना माधवीचा आत्मा थरथर कापत होता. जणू तिच्या अस्तित्वावरच कुऱ्हाड कोसळत होती, कारण तिने आयुष्यात कधीही स्वतःला दोषी मानले नव्हते. तिला तिचे रूपच सत्य वाटत होते, पण आता तिच्या आत्म्यासमोरचे दृश्य वेगळे होते. आरशातील प्रत्येक दोष जिवंतासारखा हालचाल करत होता. गर्व ज्वालामुखीप्रमाणे धगधगत होता. ईर्षेची सावली सर्पासारखी तिच्या भोवती वेटोळे घालत होती आणि ती जेव्हा डोळे मिटून सुटण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्याच कटू शब्दांचा कडवट प्रतिध्वनी तिच्या कानात घुमत होता. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीस, तू शांत रहा. त्या शब्दांच्याच खंजिरांनी आता तिच्या आत्म्याला छिन्न विच्छिन्न करत होते आणि तिच्या मनात पहिल्यांदाच पश्चातापाचे बीज अंकुरू लागले. जणू कोरड्या जमिनीतल्या पहिल्या ओल्या थेंबाप्रमाणे तिच्या अंतःकरणात वेदनेचे सौम्य पण खरे भान जागू लागले. परंतु सत्याचा आरसा फक्त दोष दाखवत नाही, तो आत्म्याची परीक्षा घेण्यासाठी आणखी एक दालन उघडतो. तीव्र प्रकाशाच्या लहरींनी आरशाच्या पाठीमागचे द्वार हळूहळू उघडू लागले आणि त्या दालनातून मंद पण दिव्य वास बाहेर येऊ लागला. त्या वासात केवळ पवित्रतेचेच नव्हे तर न्यायाचेही तीव्र अस्तित्व होते. माधवी त्या दालनात आली आणि अचानक तिच्यासमोर आकाशाच्या रेषेतून प्राचीन देवतांचे दिव्य रूप प्रकट झाले. त्यांच्या तेजाने गुहा उजळून निघाली. त्या तेजात भयही होते आणि आश्रयही. एक देवदूतासारखे रूप पुढे आले. त्याच्या हातात प्रकाशाचा दंड होता. तो म्हणाला, आत्मे, सत्य स्वीकारल्याविना मुक्ती मिळत नाही. तुला केवळ यातनाच नाही तर समजही मिळावी, म्हणून तुला तुझ्या जीवनातील सर्वात पवित्र शक्यता दाखवणार आहे. तू ज्या मार्गाने चालली असतीस तर तुझा आत्मा आज देवलोकात असता. एवढे बोलताच प्रकाशात दुसरे दृश्य प्रकट झाले. तिथे माधवी एका वेगळ्याच रूपात दिसत होती. ती शांत, सौम्य आणि करुणामय दिसत होती. तिच्या हातात फुलांची थाळी होती. ती मंदिरे स्वच्छ करत होती, लोकांना मदत करत होती, गरीब स्त्रियांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना धीर देत होती. आणि सर्वांत सुंदर दृश्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा तेजोमय उजेड होता. हे दृश्य पाहून माधवीची आत्मा जणू वितळली. तिने कधीही स्वतःला या स्वरूपात पाहिले नव्हते. तिला उमगले की देवाने तिला सुंदर आयुष्य दिले होते, पण तिने ते दुर्लक्षित केले कारण तिने गर्व, राग आणि ईर्षेला प्राधान्य दिले. तिच्या डोळ्यांतून पाण्याचे थेंब वाहू लागले. प्रकाशातील स्वर म्हणाले, या डोळ्यांतून ओघळणारे थेंब हे तुझ्या पापांचा पहिला भार हलका करणारे आहेत, पण मुक्तीचा मार्ग अजून दूर आहे. आता तुझ्यासमोर दुसरी परीक्षा उघडणार आहे, ज्यामध्ये तुला तुझ्या कर्मांशी एकरूप व्हावे लागेल. आणि ही परीक्षा पार केलीस तरच तू पृथ्वीच्या खोल थरातून वर येण्यासाठी सक्षम होशील. हे ऐकून माधवीचा आत्मा थरथरला, पण आता तिच्या मनात थोडा प्रकाश शिरला होता, कारण पहिल्यांदाच तिने स्वतःला स्वीकारले होते. दालनातील प्रकाश मंद होत गेला आणि त्या जागी जमिनीखालून उद्भवलेल्या गंभीर नादाने गुहा थरथरू लागली. जणू पृथ्वीच्या मुळातून एक अदृश्य शक्ती प्रकट होत होती. माधवीचा आत्मा त्या नादाने विचलित झाला, कारण त्या नादात तिच्या पापांची खरी ऊर्जा सामावलेली होती. देवदूताचा स्वर पुन्हा दुमदुमला, आत्मे, आता तुझे कर्म तुझ्यासमोर रूप धारण करणार आहेत. तू ज्या ज्या जीवांना दुखावले त्यांची स्मृती तुला जिवंत भासणार आहे. त्यांच्या भावना, त्यांच्या यातना, त्यांच्या अपमानाची जखम तुला अनुभवावे लागतील. कारण जोपर्यंत आत्मा दुसऱ्याची वेदना स्वतःच्या हृदयात अनुभवित नाही तोपर्यंत पाप नष्ट होत नाही. हे ऐकताच जमिनीवरून काळ्या धुराचे वलय वर आले आणि त्या धुरातून अनेक सावल्या आकार घेऊ लागल्या. पहिली सावली एका लहान दासीची होती, जी कधी काळी माधवीच्या कठोर शब्दांनी रडत रडत महाल सोडून निघून गेली होती. त्या दासीची सावली माधवीच्या समोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेदना होती आणि तिचा आवाज मंद होता. तिने विचारले, मी तुला काय केले होते देवी? मी तर तुझी सेवा करत होते, पण तू मला अपमानाने चिरडून टाकले. मी रात्रभर महालाबाहेर भुकेने रडले होते.
हे ऐकून माधवीचा आत्मा हादरला, कारण तिला त्या प्रसंगाची आठवण नव्हती, पण सावलीचा आवाज जिवंत होता. पुढची सावली तिच्या एका सहचारिणीची होती, जिने तिला नेहमी शुभेच्छा दिल्या, पण माधवीने तिला स्पर्धक समजून तिच्यावर कटू शब्दांचा मारा केला. त्या सहचारिणीची सावली म्हणाली, "मी तुझ्या सौंदर्याचा हेवा केला नव्हता. तूच माझ्या मनाचा गैरसमज करून माझे दिवस दुःखात घालवले. मला कधी-कधी वाटत असे की मी चुकीची आहे, पण प्रत्यक्षात तूच माझ्यावर अन्याय करत होतीस." तिचा प्रत्येक शब्द माधवीच्या चेतनेत दुखऱ्या वर्णासारखा खोलवर उतरत होता. त्यानंतर तिचा पती देवव्रत याची सावली प्रकट झाली. तो शांत होता, पण त्याच्या नजरेत अनंत वेदना होती. तो म्हणाला, "मी तुला मनापासून प्रेम केले होते, पण तू माझ्या निष्ठेवर संशय घेऊन माझे मन मोडले. तू एकही क्षण शांतपणे माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही. तू केवळ स्वतःच्या ग्रहांनी माझ्या आयुष्यात वादळ निर्माण केले." त्या क्षणी माधवीचा आत्मा अक्षरशः चिरडला गेला, कारण देवव्रतच्या वेदनेचा भार तिला जाणवू लागला, आणि ती वेदना शरासारखी होती, जणू तिच्या अंतःकरणात खोलवर घुसत होती. परंतु यातना इथे संपल्या नाहीत, कारण सर्वांत तीव्र सावली शेवटी प्रकट झाली. ती होती वृद्ध दासी सुहासिनीची. तिच्या चेहऱ्यावर प्रेम होते, पण त्या प्रेमात दुःखाची पुटे होती. सुहासिनी म्हणाली, "मी तुला आईसारखे जपले, पण तू माझ्या शब्दांना कधी किंमत दिली नाही. माझ्या प्रेमाचा तू उपहास केला. मी तुला सत्कर्म सांगत राहिले, पण तू गर्वाने मला दूर ढकलत गेलीस." तिचे हे वाक्य माधवीला पूर्णपणे कोसळवून गेले. तिच्या आत्म्यात वेदनेचा महापूर उसळला, आणि तिने आवाज थरथरत म्हणाले, "मला क्षमा करा. मी चुकीची होते. मला आता सर्व कळत आहे." परंतु सावल्या म्हणाल्या, "आम्ही क्षमा देण्यासाठी नाही आलो, कारण आम्ही केवळ तुझे पापांचे प्रतिबिंब आहोत. क्षमा त्यांनीच द्यायची ज्यांना तू जखम केली आहेस. तुझा मार्ग आता त्यांच्या क्षमेवर उभा आहे." वक्तव्य संपताच दालनातील प्रकाश पुन्हा बदलला, आणि नवी परीक्षा उघडू लागली. दालनातील प्रकाश हळूहळू निळसर बनला, आणि गुहेच्या भिंतींवर तरंगत जाणाऱ्या लहरींनी जणू विश्वाच्या गूढ शक्तींना आमंत्रण दिले. त्या क्षणी माधवीचा आत्माच्या स्थानी उभा होता, तेथून पुढे एक लांब अरुंद पथ निर्माण झाला. त्या पथावर पसरलेली धूळ ही सामान्य नव्हती. ती पापांनी जळालेल्या आत्म्यांची राख होती, आणि त्या राखेत मंद आवाज ऐकू येत होता, जणू असंख्य आत्म्यांनी वेदनांचे विलाप कालातीत अंधारात सांडले होते. त्या मार्गाच्या शेवटी मंद प्रकाशाचा किरण हलकेच चमकत होता, जणू आशेचा क्षीण श्वास. पण त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी माधवीला या मार्गावरून जायचे होते. देवदूताचा स्वर दूरवरून उमटला, "हा मार्ग तुझ्या पापांचे शेवटचे रूप आहे. इथे तुला तुझ्या कर्मांच्या खोल थरांना स्पर्श करावा लागेल, जिथे प्रत्येक जखमेची मूळ कारणे दडलेली आहेत. ही परीक्षा सहन केली तरच तुझा आत्मा वर उचलला जाईल." माधवे भीतीने कापली, पण तिच्या अंतःकरणात आता समज आणि पश्चात्ताप वाढत होता. म्हणून ती त्या मार्गावर पाऊल टाकते. त्या पावलाबरोबर तिच्या भोवती काळ्या वाऱ्याचा वादळ उठला, कारण पापांचे धागे अजूनही तिला मागे ओढत होते. ती एक पाऊल टाकत होती, आणि त्या पावलांवर तिच्या आयुष्यातील चुकीच्या भावनांचे रूप तिला छळत होते. गर्वाने तिच्या पायाखाली जमीन ओढत होती. ईर्ष्या सापांच्या फुचकारांनी तिच्या आत्म्याला विळखा घालत होती. तिने पुढे जाण्याचा प्रयत्न केला की कटू शब्दांचे जखमी तीर तिच्या भोवती फिरू लागले, आणि प्रत्येक तीर तिला सांगत होता, "तू आमची जननी आहेस. तू आम्हाला जन्म दिला आहेस. आता आमचे अस्तित्व तुझ्या भोवतीच राहील." पण माधवीचा आत्मा आता त्या तीरांना सहन करत पुढे सरकत होता, कारण तिला सत्याचा प्रकाश दिसत होता. काही अंतरावर पोहोचल्यावर तिला एक मोठा दगडी खांब दिसला. त्या खांबावर तिच्या जीवनातील प्रत्येक चुकीचा क्षण कोरलेला होता, आणि त्या कोरीव अक्षरांतून धुराची वेदना उठत होती. तिने खांबाला हात लावला, आणि क्षणात तिच्या चेतनेत संपूर्ण जीवन विजेप्रमाणे चमकून गेले. तिच्या लक्षात आले की प्रत्येक चुकीच्या क्षणी तिने प्रेमाऐवजी कटुता निवडली होती, आणि तिने सन्मानाऐवजी अहंकाराला महत्त्व दिले होते. तिच्या हृदयातून खोलवर पश्चात्तापाची वेदना उसळली, आणि ती त्या दगडी खांबापुढे नतमस्तक झाली. तिच्या अश्रूंचे थेंब दगडावर पडताच त्या अक्षरांचे तेज बदलू लागले. जे अक्षर काळोख्या धुराने करपलेले होते, ते आता सौम्य प्रकाशाने उजळू लागले. देवदूताचा स्वर पुन्हा उमटला, "आत्मे, तुझे अश्रू ही पवित्र शक्ती आहे. पापांवर दिलेले हे सर्वात खरे अर्पण आहे. पण तुला अजून एका शेवटच्या दालनातून जावे लागेल, कारण तुझ्या मुक्तीचा निर्णय तुझ्या आजच्या पश्चात्तापावर नाही, तर तुझ्या अंतःकरणाच्या परिवर्तनावर अवलंबून आहे.
हे ऐकताच प्रकाशाचा मार्ग पुढे उघडू लागला आणि माधवीचा आत्मा त्या दिशेने ओढला जाऊ लागला. प्रकाशाचा मार्ग पुढे उघडत गेला आणि त्यातून जणू एका प्राचीन पर्वताच्या हृदयातून उमटणाऱ्या दिव्य गुहेचे दालन प्रकट झाले. त्या दालनात मंद सुवर्ण किरण पसरले होते, जणू सूर्याने आपल्या पहाटेच्या लहरी इथेच विसावल्या होत्या. माधवीचा आत्मा त्या दालनात प्रवेशला तेव्हा तिला जाणवले की हा स्थान इतर सर्व परीक्षांपेक्षा वेगळे आहे, कारण इथे हवा जळजळीत नव्हती तर मऊ होती, जणू करुणेचा स्पर्श तिच्यावर ओतला जात होता. दालनाच्या मध्यभागी एक शांत सरोवर होते, ज्याचे पाणी अगदी स्थिर होते. त्याचे पृष्ठ अगदी आरशासारखे निर्मळ दिसत होते. त्या सरोवराच्या पलीकडे दगडी कमानी होत्या आणि त्या कमानींवर ऋषींची, देवतांची आणि मातृशक्तींची प्राचीन प्रतीके कोरलेली होती. त्यांच्यात एक विशेष दिव्यता होती, जिच्या स्पर्शाने मनही शुद्ध होईल असे वाटत होते. देवदूताचा स्वर हळुवारपणे गुंजला. आत्मे, हे आहे अंतर्मुक्तीचे सरोवर. इथे तू जे पाहशील ते तुझ्या आत्म्याचे सर्वात सत्य रूप आहे. इथे तू खोटे बोलू शकत नाहीस. इथे तुझ्या मनातील शेवटचे आवरणही वितळतील, कारण इथे फक्त सत्यच जिवंत राहते. हे ऐकून माधवीने सरोवराच्या पाण्याकडे पाहिले आणि क्षणात तिच्यासमोर वेगळेच दृश्य प्रकट झाले. तिने स्वतःला एका लहान मुलीसारखे पाहिले. तिच्या डोळ्यांत निरागसता होती, हृदयात प्रेम होते, जगाबद्दल कोणताही संशय नव्हता. ती आपल्या आईच्या हातात खेळत होती. तिच्या चेहऱ्यावर तेज होते. सरोवरातील दृश्य जणू बोलत होते की आयुष्याच्या आरंभी तू अशी होतीस. तुझ्या आत्म्याची खरी वृत्ती प्रेममय आणि पवित्र होती. पण जसजसे तू वाढलीस तसतसे गर्व आणि ईर्ष्या या धोक्याने तुझ्या आत्म्यावर थर बसले. त्या थरांमुळे तुझे मूळ रूप हरवले. याच थरांची आता मुक्ती तुला मिळवायची आहे. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने कह्यात हात ठेवून पाहिले की पाण्यात तिच्या भूतकाळातील काही पवित्र प्रसंगही दिसत आहेत. एकदा सुहासिनी दासीने तिला संकटातून बाहेर काढले होते, ते दृश्य चमकले. दुसऱ्या प्रसंगी तिच्या पतीने तिला दुखावले जाऊ नये म्हणून राजदरबारात तिचे समर्थन केले होते, ते दृश्यही पाण्यावर उमटले. ही सगळी दृश्य तिला सांगत होती की आयुष्याने तिला प्रेमही दिले होते, पण तिने ते प्रेम स्वीकारले नाही, कारण तिच्या अहंकाराने तिचे मन अंधारले होते. त्या क्षणी तिला उमगले की सत्याचे भान मिळणे म्हणजे केवळ दोष ओळखणे नव्हे, तर आयुष्यात मिळालेल्या चांगुलपणाचीही जाणीव ठेवणे होय. तिने हात सरोवरात बुलवले आणि पाण्याने तिच्या आत्म्यावर सौम्य प्रकाश पसरला. त्या प्रकाशात तिला अनाहूत शांती वाटली आणि तिच्या अंतःकरणात दीर्घ काळानंतर शांततेची पहिली किरण फुलली. देवदूताचा स्वर म्हणाला, आत्मे, तू सत्य पाहिले आहेस, पण आता पुढील दालन तुझ्या आत्म्याच्या निर्णयाची परीक्षा घेणार आहे. तुझे मन खरोखर बदलले आहे की केवळ वेदनेने ते झुकले आहे, ते पुढे सिद्ध करावे लागेल. हे ऐकताच सरोवराच्या पलीकडे असलेली दगडी कमान हळूहळू उघडू लागली आणि तिच्या मागे असलेली उजळ पायवाट माधवीला पुढे बोलावू लागली. दगडी कमानींच्या पलीकडे उघडलेला मार्ग जणू स्वर्ग आणि नरक यांच्यामधील अदृश्य सीमारेषेसारखा होता. त्या मार्गावर सोनसळी प्रकाशाचे लहरी तरंगत होते, पण त्या प्रकाशात हलका निळा शीतल स्पर्शही होता, ज्यामुळे माधवीच्या आत्म्यामध्ये काहीतरी गूढ बदल होत असल्याची जाणीव तिला स्वतःलाही होत होती. ती सावधपणे पुढे पाऊल ठेवत चालू लागली आणि त्या मार्गाने तिला एका विशाल प्राचीन सभागृहात आणून उभे केले. त्या सभागृहात नक्षीदार स्तंभ होते आणि त्यांच्या शिखरांवर दिव्य ज्योती प्रज्वलित होत्या. त्या ज्योतींचा रंग ना लाल होत्या ना पिवळा, तर एक अद्भुत पांढरा शुभ्र तेज होता. जणू त्या ज्योती दयामय न्यायाची प्रतीके होत्या. सभागृहाच्या मध्यभागी एक प्रचंड दगडी आसन होते आणि त्यावर प्रकट झाला एक तेजस्वी अस्तित्व. त्याच्या अंगातून उदयाच्या सूर्याप्रमाणे प्रकाश वाहत होता. हा देववतारा न्यायदेवतेचा संदेशवाहक होता. त्याच्या डोळ्यात करुणाही होती आणि कठोरताही. त्याने माधवीकडे पाहत म्हटले, आत्मे, तू आजवर तुझ्या पापांची सावली पाहिली, तुझ्या करुणेचा अभाव ओळखला आणि सत्याच्या सरोवरात तुझ्या मूळ स्वरूपाची झलक पाहिली. पण आता खरी परीक्षा सुरू होते. आता तुझे अंतःकरण काय निवडते तेच तुझ्या पुढील प्रवासाचा निर्णय ठरवणार आहे.
कारण परिवर्तनाचा मार्ग केवळ पश्चात्तापातून नाही तर निर्णयातून जन्म घेतो. तेव्हा माधवीच्या समोर 3 वेगवेगळे मार्ग प्रकट झाले. पहिला मार्ग काळ्या कभिंना धुक्यात झाकलेला होता, जिथे कोणताही प्रकाश नव्हता. दुसरा मार्ग शांत होता, पण अत्यंत अरुंद होता, अगदी पातळ दरीसारखा. आणि तिसरा मार्ग उजळ होता, पण त्यात अनोख्या आव्हानांची छाया दिसत होती. न्यायदूत म्हणाला, पहिला मार्ग तो आहे जिथे पराभूत आत्मे जातात, जे स्वतःला बदलू इच्छित नाहीत, जे स्वतःच्या वेदनांनाच शरण जातात. दुसरा मार्ग तपस्येचा आहे. इथे आत्म्याला कठोर संयम आणि नित्य पश्चात्तापाने आपली ओळख शुद्ध करावी लागते. हा मार्ग कठीण आहे, पण खरी मुक्ती देतो. आणि तिसरा मार्ग तो आहे जिथे आत्मा इतरांच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करतो. हा मार्ग श्रेष्ठ आहे, पण त्यासाठी पूर्ण आत्मनिवृत्ती आणि करुणेची उंची आवश्यक आहे. माधवी संपूर्ण सभागृहाच्या शांततेत उभी राहिली आणि तिच्या अंतःकरणात गाढ संघर्ष सुरू झाला. तिच्या भूतकाळातील अहंकाराच्या सावल्या तिला परत ओढत होत्या, तर नवीन विकसित झालेले करुणामय भाव पुढे जाण्यास सांगत होते. तिला स्वतःच्या स्वरूपाशी सामोरे जायचे होते. ती काही क्षण डोळे मिटून उभी राहिली. तिच्या मनात सुहासिनीचा मृदू चेहरा आला, पतीच्या वेदनांचे स्मरण आले आणि त्या लहान दासीचे अश्रूही तिला जाणवले. अचानक तिच्या अंतःकरणात एक दिव्य उर्मी जागी झाली. ती उर्मी म्हणत होती की आयुष्याने जर मला पुन्हा संधी दिली असती तर मी प्रेमाने वागले असते, सर्वांना आधार दिला असता. मी चुकले, पण आता मला त्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. आणि हे जाणताच तिने मधला मार्ग निवडला, तपस्येचा मार्ग, जिथे आत्मा स्वतःला शुद्ध करतो. निर्णय घेताच सभागृहातील दिव्य ज्योती तेजस्वी बनल्या आणि तिच्या पुढील प्रवासासाठी नवे दालन उघडले. तपस्येचा मार्ग निवडताच सभागृहातील दिव्य तेज लहरीसारखे डोलले आणि त्या लहरींनी माधवीच्या आत्म्याभोवती एक शांत पण गंभीर वलय निर्माण केले. जणू तिच्या निर्णयाचे स्वागत देवलोकाने स्वतः केले होते. त्या तेजाने सभागृहाचे दार हळूहळू विलीन झाले आणि त्या जागी एक घनदाट प्राचीन अरण्य प्रकट झाले. त्या अरण्यातील झाडांचे खोड विशाल होते. त्यांच्या फांद्यांवरून दिव्य पांढऱ्या प्रकाशाचे सूक्ष्म तुकडे पडत होते आणि त्या प्रकाशामुळे संपूर्ण वातावरण गूढ, शांत आणि पवित्र वाटत होते. माधवीचा आत्मा या नव्या स्थानी उभा राहिला तेव्हा अचानक दूरवरून शंखनादासारखा गंभीर स्वर गुंजला. त्या स्वरात ना राग होता ना करुणा होती. तो जणू ब्रह्मनादाचा प्रतिध्वनी होता. त्या नादानंतर अरण्याच्या अंतरावरून एक दीर्घ पायवाट उघडली आणि त्या पायवाटेच्या टोकावर एक आरण्याश्रम दिसू लागला. त्या आश्रमाच्या छपरावर पानांच्या छाया नाचत होत्या आणि त्याजवळील कुंडातून मंद धूर उठत होता, ज्यात हवनाचा सुगंध होता. जणू ऋषींची तपश्चर्या आजही तिथे जिवंत होती. माधवी त्या दिशेने गेली आणि जशी ती आश्रमाजवळ पोहोचली तसतसे पवित्र मंत्रांचे ध्वनी तिथा कानात येऊ लागले. त्या मंत्रांच्या नादात इतकी दिव्यता होती की तिचा आत्मा थरथर कापला, जणू कुणीतरी तिच्यातील उरलेले अज्ञान वितळवत होते. त्या क्षणी आश्रमाचा फाटक स्वतःहून उघडला आणि आत एक तेजस्वी वृद्ध तपस्वी प्रकट झाला. त्याच्या नेत्रांत गंभीर पण शांत प्रकाश होता. चेहऱ्यावर क्षमाशीलतेची मर्यादा होती आणि अंगावर पांढरा वल्कल वस्त्र होते. त्याच्या हातात एक कमंडलू आणि दुसऱ्या हातात पवित्र जपमाळ होती. त्या तपस्वीने माधवीकडे पाहत म्हटले, आत्मे, तपस्येचा मार्ग निवडला आहेस म्हणजे तुझ्या अंतःकरणात खरे परिवर्तन उगवले आहे. पण हा मार्ग सोपा नाही. या मार्गाने चालताना तुला स्वतःकडून स्वतःला जिंकावे लागेल, कारण आत्म्याचे पाप हे बाहेरच्या शक्तींनी नष्ट होत नाही, ते फक्त अंतर्गत प्रकाशाने विलीन होतात. माझ्या आश्रमात 3 परीक्षा आहेत, ज्या तुझ्या आत्म्यावरचे धुक्याचे आवरण फाडतील आणि तुझ्या मूल चैतन्याला जागृत करतील. त्या 3 परीक्षा म्हणजे मौन, करुणा आणि समर्पण, ज्यात प्रत्येक परीक्षा कठोर आहे, कारण आत्म्याच्या सर्वात आतल्या थरांना भेडणारी आहे. त्याने हातातील जपमाळ उंचावू लागली आणि जपमाळेतील प्रत्येक मणके एक चमकणारा दिव्य गोळा बनून हवेत तरंगू लागले. त्या मणक्यांचा प्रकाश माधवीच्या आत्म्यावर पडताच तिला जाणवले की तिच्या आतमध्ये अजूनही काही गर्वाचे चिन्ह दडलेले आहेत. ती नम्रतेने वाकून त्या तपस्वीसमोर उभी राहिली. वृद्ध तपस्वी म्हणाले, आता तुझी पहिली परीक्षा सुरू होईल, मौनाची परीक्षा,
जिथे तू आपल्या आत्म्याशी सामोरी जाशील आणि तुझे मन जे बोलत राहते त्याचे ध्वनी शांत करावे लागतील. मौन हे दुर्बलांचे नाही तर पराक्रमी आत्म्यांचे शस्त्र आहे, कारण मौनातच आत्म्याला त्याचे खरे रूप दिसते. या शब्दांसह आश्रमातील दालनाचे द्वार उघडले आणि एक शांत गुहा तिच्या स्वागतासाठी तयार झाली. मौनाच्या गुहेच्या दालनात माधवीचा आत्मा प्रवेशला तेव्हा तिथे पूर्ण शांतता व्यापलेली होती. ना वारा होता ना नाद, फक्त एक दिव्य स्थैर्य. जणू देवांनी स्वतः रचलेला नीरव पडदा तिच्या भोवती पसरला होता. गुहेच्या भिंतींवर मंद प्रकाश झिळपत होता आणि त्या प्रकाशात तिला स्वतःच्या मनाचे रूप दिसू लागले. तिच्या मनाचे स्वरूप अस्थिर विचारांच्या लाटांसारखे होते. कधी वेदनेच्या आठवणीवर येत होत्या तर कधी गर्वाचे अवशेष तिला ओढत होते. पण मौनाच्या शक्तीने त्या लहरी हळूहळू शांत होऊ लागल्या आणि तिच्या अंतःकरणाच्या अगदी खोल थरातून एक सत्य उगवू लागले. ते सत्य असे की जीवनाच्या प्रत्येक क्षणी तिने प्रेमाला नाकारले होते आणि आता प्रेमच तिच्या मुक्तीचा आधार बनत होता. ती डोळे मिटून गुहेच्या मध्यभागी उभी राहिली आणि तिच्या आत्म्यातून पहिल्यांदा निस्वार्थ भावना उमटली. त्या भावनेने गुहेचे प्रकाश अधिक उजळले. वृद्ध तपस्वीचा स्वर गुहेत मंदपणे गुंजला. आत्मे, मौनाने तुला तुझे मूळ स्वरूप दाखवले. आता दुसरी परीक्षा करुणेची आहे. आणि करुणा ही फक्त भावना नाही तर जीवन आणि मृत्यूच्या पलीकडील शक्ती आहे. इतक्यात गुहेसमोर प्रकाशाचा द्वार पुन्हा उघडला आणि त्यातून तिच्या भूतकाळातली सर्व जखमी जीव प्रकट झाले. वृद्ध दासी सुहासिनी हसत पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर करुणेचा शुद्ध प्रकाश होता. ती म्हणाली, बाळ, तुझ्या आत्म्यात आता दोष नाही. मी तुला क्षमा करते. त्या क्षणी माधवीचा आत्मा वितळल्यासारखा झाला. तिच्या अंतःकरणातील काळोख सुटू लागला. मग तिचा पती देवव्रत पुढे आला. तो म्हणाला, माधवी, मी तुला आता दोष देत नाही, कारण आज तुझ्या प्रकाशात उभी आहेस तो तुझ्या परिवर्तनाचा पुरावा आहे. मलाही तुझी क्षमा देण्यात आनंद आहे. त्याच्या शब्दांनी तिच्या आत्म्यातील दुसरा अंधारही नष्ट झाला आणि शेवटी ती छोटी दासी प्रेमाने तिच्यासमोर आली. ती म्हणाली, मला तुझ्याविषयी आता कोणताही कटुभाव नाही. तू मुक्त हो दाई. हे शब्द ऐकताच माधवीच्या आत्म्यावरचे सर्व पापाचे बंध अक्षरशः तुटले आणि तिच्या भोवती सुवर्ण प्रकाशाचे वलय निर्माण झाले. वृद्ध तपस्वी पुन्हा दिसले आणि म्हणाले, आत्मे, तू करुणेची परीक्षा पार केली आहेस. आता शेवटची परीक्षा म्हणजे समर्पण. पण तुझ्या निष्ठेने स्वीकारलेस त्या भावनेनेच समर्पणाची दालनं आपोआप उघडली आहेत. कारण जे अंतःकरण पूर्णपणे प्रेम आणि नम्रतेने भरते तेच समर्पणाच्या सर्वोच्च स्थितीत पोहोचते. हे म्हणताच आकाशातून दिव्य किरण खाली उतरला आणि माधवीच्या आत्म्याला अलगद उचलू लागला. तिच्या शरीराभोवती प्रकाश फुलू लागला. अरण्य, गुहा, आश्रम हे सर्व विलीन होऊ लागले आणि तिचा आत्मा महान तेजाच्या दिशेने वर जात राहिला. दिव्य स्वर म्हणाला, आत्मे, आता तू मुक्त आहेस. तुझे पाप वितळले आहेत आणि तुझे अंतःकरण प्रकाशाच्या मार्गावर स्थिर झाले आहे. आज तू देवलोकासाठी योग्य झालीस. या शब्दांसह तिचा आत्मा सुवर्ण प्रखर तेजात विलीन झाला आणि तिच्या मुक्तीचा नाद अरण्यात, नदीत, आकाशात पसरला, जिथे प्राचीन काळापासून याच क्षणाची प्रतीक्षा घुमत होती. आणि अशा प्रकारे माधवीची कथा पूर्ण मुक्तीत समाप्त झाली. मित्रांनो, बघा, ही कथा जरी संपली असली तरी तिच्या प्रत्येक क्षणात एक गूढ शिकवण दडलेली आहे. कारण प्रत्येक आत्म्याचा प्रवास हा फक्त जन्ममृत्यूंचा क्रम नसतो, तर अंतःकरणाच्या शुद्धतेचा ध्यास असतो. या कथेतून आपल्याला उमगते की आपण जसा विचार करतो तसा आपला मार्ग घडतो आणि जशी भावना मनात ठेवतो तशाच दिशेने आत्म्याची चाल सुरू होते. म्हणूनच जीवन जगताना करुणा, सत्य, नम्रता आणि प्रेम या 4 पाया उभारणे हे प्रत्येक जीवाचे पवित्र कर्तव्य आहे. कारण मृत्यूनंतरचा प्रवास हा देहाचा नसून आत्म्याच्या वजनाचा असतो. म्हणूनच या पवित्र शिकवणीला मनाच्या मंदिरात जागा द्या आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला समर्पणाने, प्रेमाने आणि शांततेने जपा. आपण सर्वजण या आध्यात्मिक मार्गाचे प्रवासी आहोत आणि एकमेकांच्या प्रकाशातूनच आपली वाट उजळते. त्यामुळे या पवित्र कथेला हृदयात स्थान द्या आणि तिचा अर्थ आयुष्यात उतरवा. भक्तीची दिशा तिथेच सुरू होते जिथे मन शांत होते आणि आत्मा सत्याशी एकरूप होतो. आता तुमच्यासाठी शेवटी एक महत्त्वाचा संदेश.